आणि त्याचबरोबर आपण बघतो तर पॉवर प्ले 4 आतमध्ये 4 बाहेर हे पॉवर प्ले आहे. तुम्ही फक्त गॅप मध्ये चेंडू टाकला की 4 मिळणार आहेत. 6-16 आहेत. दिमागाचा वापर करावा लागतो. आपण म्हणतो ना जी लोक अगदी पायानी चालतात दूरपर्यंतचं अंतर कापतात आणि जी लोक डोक्यानी चालतात ते यशाच्या दिशेने मार्गस्थ होतात. आता ते तुम्ही ठरवा पायानं चालायचं की दिमागानं चालायचं. आता 6-16 पाहिजेत. पहिलाच आहे, पहिला चुंबेश्वरी आहे. 4 मिळत आहेत. शानदार स्ट्रोक आहे. जान हातेली पे आ गई थी ज्यावेळेला स्ट्रोक खेळायला असं वाटलं की बॉल बाहेर जाईल. 4 मिळालेले आहेत. 5-12 ची गरज आहे. 5 मध्ये 12 पाहिजेत. वॉट अ मॅच. काहींनी हॅलो एक मिनिट. जालगाव संघाच्या खेळाडूंना विनंती आहे आपल्याला डगआउट मध्ये ज्या चेअर्स दिलेल्या 5 मध्ये 12 ची आवश्यकता. अनिकेत तयार. प्रदीपच्या विरोधामध्ये पुन्हा यावचा फटका आहे. चाललाय चेंडू सीमा रेषेच्या पार. मिळतील 4. हो गाविडा पार चौकार. 4 बॉल आहेत. माय गुडनेस शानदार फटकेबाजी. है तो सिर्फ झांकी है मित्रों, फीचर पूरा का पूरा बाकी है. अभी कुर्सी की पेटियां बांध लीजिए. एक बवंडर हमें देखने को मिला है. एक तूफान, एक वादळ आलंय. काही वादळ अगदी तुमचा रस्ता मोकळा करण्यासाठी येतात तर काही वादळ तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी येतात. आणि इथे आपण बघतो 4 मध्ये 8. 4 बॉल आहेत. 8 रनची गरज आहे. अनिकेत तयार असेल. मॅच ऑन झाले. प्रदीप बदाम अनिकेत हे बॅटल चालू आहे. बॉलिंग कशी असेल इथे यावेळेला तुम्ही कॅच सोडले कोणत्या खेळाडूची. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच, सोडा कॅच हारा मॅच. आपण कोणाची कॅच सोडल्या. अनिकेत नेरेकरचे 3 ला 8 पाहिजे. हे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. 3 मध्ये 8 रन्स पाहिजे. 2 मोठे प्रहार होतील का. यावेळीचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा आहे. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्राज मिळून जातील. 3 ला 7. 3 बॉल मध्ये 7 रस. अनिकेतला 3 चेंडू खेळावंच लागतील. काबिलियत आहे या खेळाडूकडे. विद्वत्ता समोर प्रदीप बदाम अनिकेत. काय बॅटल चालू आहे. कमालचं तिथे बॅटल पाहायला मिळतंय. व्हॉट अ गॉड. शानदार कॅच. ही कॅच नाही तर आपण मॅच पकडलेली आहे. व्हॉट अ कॅच. सुपर कॅच. परफेक्ट कॅच ऑफ द मॅच. ही संभवता आपण पाहतोय तर कॅच नव्हती तर संपूर्ण ही मॅच पकडलेली आहे. अनिकेत तेरेकरला डगआउटच्या रस्त्याला पाठवलेला आहे. हा संघर्ष मित्रांनो आपण पाहतोय. जो संघर्ष रडवतो तोच तुम्हाला घडवत असतो. आता घडायची वेळ आलेली आहे. 2 मध्ये 7 रन्स पाहिजेत. एका बाजूला बॅटर आपण पाहतोय रुपेश रांगले आणि रणजित असणार आहेत. चला लगेच स्ट्राईक वरती बॅटर. काही सामना रंगलाय. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला पाहायला मिळतोय. 2 मध्ये 7 रन्स पाहिजेत. 2 चौकार येतील का. समोरच्या दिशेने अनिकेतनं त्या बॉलला खेळण्याचा प्रयत्न केला. ऑन साइड परिपूर्ण अगदी आपण पाहायला गेले. क्षेत्ररक्षक नव्हता परंतु इथे रुपेश रांगले तयार असेल. रुपेश रांगले यांच्या विरोधामध्ये प्रदीप कुटरेकर. हाय व्होल्टेज ड्रामा. काय बॉलिंग करतोय प्रदीप. इथे फंबलिंग पाहायला मिळते. रन्स मात्र घेतले जातील आणि इथे यावेळेचा अगदी 1च रन्स मिळणार आहे. सामना परिपूर्ण जय दिगंबर गावरे या टीम कडे पाहायला मिळतोय. 1 बॉल आहे आणि 1 बॉल मध्ये आता 6 रन्स. जर का बॉलरने एखाद चूक केली तरच मात्र मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर ट्विस्ट येऊ शकतो. सुशांत बॅटिंग साठी येतोय. 1 मध्ये 6. 1 मध्ये 6 या ठिकाणी एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतं. 1 बॉल मध्ये 9 रन्स होताना आपण बघतो आयएस फील्ड मध्ये. आणि हा सामना जिंकलाय जय दिगंबर गावरे या टीमनं. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन बॉईज. शानदार एफर्ट्स दिलेले आहेत जय दिगंबर गावरे या टीमनं. नवीन ड्रेस मध्ये आपल्याला या खेळाडूंना सगळ्यांना पाहिलं. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. सो हार्ड लक बॉईज. चला या ठिकाणी आपण हस्तांदोलन करून घ्या.